नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं असणार। गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षणसह संसदीय कामकाज मंत्री असणार। शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम। मंत्री पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर बंधू धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा। वसाजोगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर गावकर यांची घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप। मंत्रिमंडळातून काढा, पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढून टाका त्याला। दादा धनंजयला पद देऊ नका। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कोणी असो आरोपींना सोडणार नाही। अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। ओबीसी नेत्यांची मुंबईत उद्या महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नेते एकवटले। नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी 4:30 वाजता बैठक होणार। बीड सारखाच आणखी काही जिल्ह्यात घोटाळा असू शकतो। पीक विम्याची सखोल चौकशी होणार। धस यांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा।